रायगडची भूमी गद्दारांना गाडणारी भूमी आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पोलादपूर तालुक्यात वारकरी भवन उभारणार. माजी खासदार अनंत गीते. शिवसेना पुन्हा आपल्या मूळ रूपात उभी राहणार. स्नेहल जगताप कामत. रायगडची भूमी ही पवित्र असल्याचे सांगत या भूमीत गद्दारांना थारा नाही असे सांगत या भूमीत येणाऱ्या निवडणुकीत गाडणार म्हणजे गाडणार असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनसंवाद मेळावा दरम्यान पोलादपूर वासियांना दिला. तर 2024च्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान होतील आणि त्यांच्या काळात पोलादपूरमध्ये वारकरी भवन उभारणार असल्याची ग्वाही माजी खासदार अनंत गीते यांनी दिली. तर महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी जुन्या रूपातील शिवसेना पुन्हा नव्याने जोमाने उभी राहणार असल्याचे सांगत महाड विधानसभा मतदारसंघात भगवा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा राज्यव्यापी जनसंवाद दौरा रायगड जिल्ह्यापासून सुरू झाला आहे. जिल्ह्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पोलादपूर या वारकऱ्यांची वीरांच्या भूमीत संवाद सभेला सुरुवात झाली. हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये जुन्या शिवसेनेची आठवण उपस्थित मान्यवरांसह हजारो नागरिकांना झाली. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी खासदार अनंत गीते, सुभाष देसाई, आमदार भास्कर जाधव, शिवसेना गटनेते आमदार अजय चौधरी, विजय कदम, संजय कदम, अनिल नवगणे, अमित मोरे, पद्माकर मोरे, माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. स्नेहल जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात केलेल्या कामाचा उल्लेख केला. अनंत गीते यांनी आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार 2 ते 3 लाखाच्या फरकाने निवडून येणार असल्याचे विश्वास व्यक्त करत लोकसभेप्रमाणे महाड विधानसभा मतदारसंघात स्नेहल माणिक जगताप ही विजयी होणार असा ठाम विश्वास व्यक्त केला. पोलादपूर तालुका हा वारकरीसह वीरांचा असल्याने 8 वारकरी संप्रदाय असल्याने भूमी शिवरायांच्या वीरांची व संतांच्या विभूतीची असल्याचं सांगत या भूमीत मुंबईप्रमाणे वारकरी भवन उभारण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी सभाकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करत महाडचे आमदार भरत गोगावले यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना महाराष्ट्र मला कुटुंबातला एक आपला सदस्य मानता हे केवढे मोठे भाग्य आहे. गद्दार जेव्हा आपल्या सरकार आपल्या दारी घेऊन जातात तेव्हा घरचे म्हणतात हाड हाड. नॅपकिन फडकवणारे आज मंत्री होणार, उद्या मंत्री होणार, परवा मंत्री होणार, स्वप्नातले पालकमंत्री म्हणून स्वप्न रंगवत असल्याची टीका करत आमदार गोगावले यांना लक्ष केले. रोज नवीन कोट शिवतायत, नॅपकिन घेतायत, पण मंत्री मिळतच नाही. आता काय करायचं पण त्यांना माहिती नाही. त्यामुळे ते नॅपकिन आपण पिळून काढायचे व या गद्दारांचा कडेलोट करत ही जी भूमी आहे गद्दारांची भूमिका नाही हे दाखवून द्यायचे आहे. रायगडचे वैशिष्ट्य असे की जिथे शूरवीर जन्माला आले, निष्ठावंत जन्माला आले, त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जो किल्ला आहे त्याच्यावरती गद्दारांना टकमकतो दाखवणार हे सुद्धा सत्य आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. त्यातून कोकणातला माणूस हा परत उभा राहिलेला आहे आणि कोकणी माणूस हे विसरलेला नाही. आणि म्हणूनच राज्याच्या राजकारणातील गद्दारी काढण्यासाठी आज सर्वजण आपल्या सोबत आहोत आणि शिवसेना पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपात येईपर्यंत या प्रांगणातील प्रत्येक शिवसैनिक आपल्याशी कटिबद्ध आहे आणि वचनबद्ध आहे. एवढंच आज या मेळाव्याच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगते. आणि इथे देतोय की या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या पोलादपूर तालुक्यातील वारकऱ्यांकरता वारकरी भवन उभं करण्याचा एक इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतोय. आपण मुंबईमध्ये आपण केलंय आणि त्यामुळे अशा प्रकारचं एखादं वारकरी भवन इथे उभं राहावं अशा प्रकारचा मनोदय मी या ठिकाणी व्यक्त करतोय. साहेब, अतिशय उत्साहानं सगळे कार्यकर्ते आलेले आहेत. पीक विमा योजना मिळत नाही, कधी कधी बोगस बियाणं मिळतं, त्याच्यामध्ये तो संपून जातो, आपत्ती येते, काही मिळत नाही. आणि त्यांनी सांगितलं की आमचं म्हणणं हे सरकारच्या कानी कोण घालणार, कारण ज्यांनी घालायचं जे दिल्लीत गेले ते मूग गिळून, मी म्हटलं मूग गिळून नाही, खोके गिळून गप्पा बसलेले आहेत. इथले जे गेलेत दिल्लीमध्ये ते का बोलत नाहीत? महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत, का आवाज उठवत नाहीत? महाराष्ट्रामधून जे सरकारमध्ये मंत्री आहेत का या विषयावरती राजीनामा देत नाही?